एक इलेक्शन कमिशनमध्ये आता लोकांना विश्वास नाही. BMC पोलीस हे सगळं घेऊन झालेलं आहे. भ्रष्टाचार सगळीकडे लोक पाहत आहे. आता एक ज्युडिशियरी आहे आणि आत्ता गेल्या 2-3 वर्षात तुम्ही जे जजमेंट बघा, सगळं जे जस्टिस गोगाई म्हणून होते, चीफ जस्टिस होतं, त्यांच्या विरोधात एक शोषणचे एक आरोप होतं, लैंगिक शोषण. त्यांच्या आरोपी तो स्वतः आहे. आपला केस खुद हिअरिंगमध्ये बसून आपल्याला दोषी मुक्त करून तो रेजिग्नेशन दिलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्याला मेंबर ऑफ पार्लिमेंट दिलं. असा माझ्याकडे 4 ते 5 चीफ जस्टिस आहे जे अदानीला क्लीन चिट दिलं, एक व्यक्तीने रिलायन्सच्या रॅफेलचे घोटाळा होता त्याला क्लीन चिट दिलं, राम मंदिरच्या फेसला दिलं. असं बरेच चीफ जस्टिस आहे. रिटायर जाऊन गव्हर्नर झालेला आहे, कोणीतरी बोर्डचा चेअरमॅन झालेला आहे, त्याचा लॉ ट्रिब्युनल असतात हे सगळं याच्यामध्ये, मेंबर ऑफ पार्लिमेंट झालेला आहे. असं उदाहरण आहे.